के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण 8 ऑक्टोबर 2022चा जो कंबाईनचा प्रिलिमचा पेपर झालाय तो इन डिटेल ॲनालिसिस करतोय। इन डिटेल पण म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश की मी क्वेश्चन आणि आन्सर एवढं फक्त सांगत नाही की त्याच्या अवतीभोवती आयोगाने आतापर्यंत त्या टॉपिकवरती कसा क्वेश्चन विचारलाय, एखादा जर टॉपिक इम्पॉर्टंट असेल तर त्या टॉपिकच्या संदर्भात इन डिटेल आपल्याला कसं गेलं पाहिजे, किती डेप्थ पर्यंत अभ्यास केलं पाहिजे, आयोग कुठं क्वेश्चन विचारते, कसं विचारते आणि ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालाय त्यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून रिव्हिजन कशा पद्धतीने होईल या अनुषंगाने आपण पुढे चाललेलो आहोत। आपला कंबाईनचा 2021चा देखील अशाच पद्धतीने रेकॉर्ड झालेले जी काही सिरीज आहे ते देखील आपल्या के सागर पब्लिकेशनच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या समोर ठेवलेली आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा देखील पेपर आपण ठेवलेला आहे। शिवाय पोलीस भरतीचे मुंबई पोलीस, पुणे पोलीस, नागपूर पोलीस असे वेगवेगळे, पुणे ग्रामीण असेल असे वेगवेगळे पोलीस भरतीचे पेपर देखील आपण शूट करून यूट्यूबला टाकलेले आहेत। थोडा प्रमोशनचा पार्ट असा के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं के सागर पब्लिकेशनचं समाजसुधारकांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल असं भूगोलाचं पुस्तक आहे, प्राध्यापक खतीब सरांनी ते लिहिलेलं आहे। आधुनिक भारताचा इतिहास असं इतिहासाचं पुस्तक आहे। लुसंट जनरल सायन्स हे सायन्सचं लुसंटचं पब्लिकेशनचं पुस्तक आहे। हे मार्केटमध्ये इंग्लिश आणि हिंदी अशा दोन लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे। त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम आपल्या के सागर पब्लिकेशननं केलं आणि के सागर सामान्य विज्ञान मूळ लेखक प्राध्यापक रवी भूषण। या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं विद्यार्थी मित्रांनो की 4 जून 2023 रोजी जी काय राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली होती त्यातील 22 आउट ऑफ 19 प्रश्न या पुस्तकातील होते आणि 23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या 23 आउट ऑफ 23 प्रश्न याच पुस्तकातील होते। महाराष्ट्रातील पंचायत राज, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक व्ही पाटील असं आपलं पंचायत राजचं पुस्तक आहे। पॉलिटीचं पुस्तक के सागर पब्लिकेशनचं अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे। पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं हे नवीन एडिशन, न्यू एडिशन आलेलं पुस्तक आहे। नवीन याच्यामध्ये खूप जास्त चांगले चेंजेस याच्यामध्ये केलेले आहेत। संपूर्ण बुद्धिमापन म्हणून बुद्धिमापनचं पुस्तक आहे। 87वी आवृत्ती आहे। गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईनचा ठोकळा आहे आणि याच्यामध्ये ज्या कंबाईनच्या 8 पोस्ट आहेत, PSI, STI, सब रजिस्ट्रार, ASO आणि खाली ग्रुप सीच्या ज्या काय पोस्ट आहेत, लिपिक असेल, त्याच्यानंतर एक्साइज इन्स्पेक्टर असेल, टॅक्स असिस्टंट असेल, त्याच्यानंतर दुय्यम निरीक्षक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, जेवढ्या ज्या काय पोस्ट आहेत त्यांच्यासाठी सर्व विषय कंबाईन केलेला हा ठोकळा आहे। या पुस्तकाचं वैशिष्ट्य मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या 2022च्या सर्व प्रश्नपत्रिका ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत। अर्थसंकल्प याच्यामध्ये इन्क्लूड आहेत। वेगवेगळे इंडेक्स आहेत, मानवी विकास अहवाल असेल, जागतिक भूक निर्देशांक असेल, जागतिक शांतता निर्देशांक असेल, सर्व इंडेक्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। समग्र अंकगणित म्हणून आपलं अजून एक पुस्तक आहे। PSI, STI, ASO पूर्व परीक्षेच्या फक्त प्रश्नपत्रिकांचा संग्रह असलेला स्पष्टीकरणात्मक हा ठोकळा आहे, ज्याच्यामध्ये 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे। महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर के सागर व प्राध्यापक व्ही पाटील यांच्या अनुषंगाने हा असलेला ठोकळा इतिहासाचं पुस्तक आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला 8 ऑक्टोबर रोजी झालेला जो काय आपला कंबाईनचा पेपर आहे तो त्याचा आपण इन डिटेल ॲनालिसिस पाहतोय। याच्यामध्ये आपण करंट पाहिलं, पॉलिटी पाहिलं आणि कालच्या लेक्चर पासून आपण हिस्ट्रीच्या लेक्चरला सुरुवात केलेली आहे। तर जेवढे जे काही हिस्ट्रीचे लेक्चर्स आहेत ते हिस्ट्रीचे लेक्चर्स आपण या ठिकाणी आता हिस्ट्रीचे क्वेश्चन पाहणार आहे। 30 नंबरचा क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन आहे। ऑलरेडी क्वेश्चन रिपीट झालेला आहे। PYQ ज्याला माहिती त्याला 100% हा क्वेश्चन सुटायलाच पाहिजे, 100% तुमचं उत्तर बरोबर यायला पाहिजे। आता बघा, भारत सरकारचा कायदा 1935, बघा भारत सरकारचा कायदा 1935 म्हणजे 1935च्या कायद्यावरती हा क्वेश्चन आहे। भारत सरकार कायदा 1935 द्वारे खालीलपैकी कोणती संस्था स्थापन करण्याची तरतूद केली गेलेली आहे आणि खाली मल्टिपल लाइनर मध्ये आहे, फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फेडरल रेल्वे आणि हाय कमिशनर। तुम्ही जर बारकावेने विद्यार्थी मित्रांनो जर अभ्यास केला असेल तर आयोग काय करतं, 1909चा कायदा मोर्लेमिंटो कायदा, 1919चा कायदा मोंटेगो चॅम्स्फोर्ड कायदा आणि 1935चा भारत सरकारचा कायदा, ह्या 3 कायद्यावरती आयोग क्वेश्चन विचारतं म्हणजे विचारतं। जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल हे जे काय हाय कमिशनर म्हणून असलेलं पद आहे तर हे हाय कमिशनर म्हणजे भारतासाठी उच्चायुक्त,
भारतासाठी उच्च आयुक्त अशी तरतूद, भारतासाठी उच्च आयुक्त, ही भारतासाठी उच्च आयुक्त विद्यार्थी मित्र मराठीमध्ये पाठ करतात, पण इंग्लिशमध्ये हाय कमिशनर हे पाठच करत नाहीत. म्हणजेच त्यालाच उच्च आयुक्तालाच उच्च म्हणजे हाय आणि कमिशनर म्हणजे आयुक्त. उच्च आयुक्त ही तरतूद 1919च्या ऍक्ट मध्ये असलेला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. बघा 1919चा जो काय मॉन्टेगो चॅम्स्फोर्ड कायदा आहे याच्यामध्ये प्रत्येक प्रांतासाठी म्हणजे भारतासाठी उच्च आयुक्त म्हणजे हाय कमिशनर नेमण्यात आला. मग आता बघा ड विधान जर 1919च्या कायद्यामध्ये असेल म्हणजेच ते 1935च्या कायद्यामध्ये नाही. आता ड विधान काढा. इथं ड आहे ऑप्शन गेला, इथं ड आहे ऑप्शन गेला, वरीलपैकी सर्व मध्ये ड आहे ऑप्शन गेला, म्हणजे 100% उत्तर काय असेल अ ब क. मग आता परत या ऑप्शन, उत्तर तर आपल्याला साध्या एका पॉइंट वरून भेटलं. मग आता परत क्वेश्चन कडे या. अ ब क म्हणजे काय? फेडरल कोर्ट 1937 ला फेडरल कोर्ट आले. ह्या 1937च्या फेडरल कोर्टची स्थापना बघा 1937 ला फेडरल कोर्ट आले 1935च्या कायद्यानुसार आले का नाही साल जवळजवळ. फेडरल रेल्वे म्हणजे जे फेडरल स्ट्रक्चर आहे म्हणजे संघ राज्य तरतूद ही ह्याच्यामध्ये केली होती. परंतु जे संस्थान इथं बघा अखिल भारतीय संघराज्य स्थापन करावं असं 1935च्या कायद्यामध्ये ठरवलं होतं. परंतु संघराज्य म्हणजे काय सगळं एक झालं पाहिजे, परंतु संस्थानिकांनी याच्यामध्ये यायला विरोध दर्शवला, त्याच्यामुळे संघराज्य ही कल्पना काय अस्तित्वात आली नाही. मग फेडरल कोर्ट आणि फेडरल रेल्वे, फेडरल म्हणजे संघराज्य. बघा फेडरल हा शब्दच मुळात संघराज्याला म्हणजे संघराज्याच्या संदर्भात वापरला जातो. मग फेडरल कोर्ट फेडरल रेल्वे असं जर कुठं आलं तर 100% तो कुठला पार्ट आहे 1935च्या कायद्याचा पार्ट आहे. आणि मेन म्हणजे आपली जी काय आरबीआय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याचा कायदाच आहे 1934चा. तर हा 1934च्या कायद्यानुसार ही 1935च्या ह्याला जरी कायदा 1934चा असला तरी 1935च्या ह्याच्यामध्ये आरबीआयची तरतूद आहे. मग हा जो काय 1935चा कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यावरती आयोग वारंवार फिरून प्रश्न विचारतं. त्याच्यामुळं 1935च्या कायद्यामधले महत्वाचे पॉइंट आपल्याला माहिती असायला पाहिजे. बघा आपण बघितलं की 1919चा कायदा म्हटलं की त्याच्यासाठी काय केलंय भारतासाठी उच्च आयुक्त ज्याला हाय कमिशनर म्हटलं की हे 1935च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. सॉरी 1919च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. मग 1935च्या कायद्याचं काय तर आयोगाने हे तर क्वेश्चन विचारलाय की याच्यामध्ये कलम किती, तर कलम आहेत 321. किती? 321 कलम आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये अनुसूच्या आहेत 10, अनुसूची आहेत 10 आणि भाग आहेत 14. 14 भाग आहेत. अनुसूच्या म्हणजे परिशिष्ट, काही वेळेस इथं अनुसूच्या ऐवजी आयोग परिशिष्ट पण देऊ शकतो बरं का. परिशिष्ट आहेत, परिशिष्ट किंवा अनुसूच्या किती आहेत 10 आहेत. भाग किती आहेत 14 आहेत आणि कलम किती आहेत, कलम आहेत 321. 1919च्या कायद्यानं उच्च आयुक्त आला, 1935च्या कायद्यानं संघराज्य तरतूद आली. बघा राज्य तरतूद आली. आणि मेन म्हणजे 1935च्या कायद्यानं सगळ्यात महत्वाचं म्हणजे उर्वरित अधिकार, बघ ना उर्वरित अधिकार किंवा ज्याला शेषाधिकार असं म्हणतात. शेषाधिकार, उर्वरित अधिकार आणि शेषाधिकार हे गव्हर्नर जनरलकडे राहिले. कोणाकडे राहिले? गव्हर्नर जनरल, ज्याला गव्हर्नर जनरल म्हणजे ज्याला जीजी असं पण म्हणून. जीजी म्हणजे काय? गव्हर्नर जनरल. उर्वरित अधिकार किंवा शेषाधिकार गव्हर्नर जनरलकडे राहिले. आणि याच्यामध्ये प्रांतिक स्वायत्तता हा 1935च्या कायद्याचा अजून एक महत्वाचा पॉइंट आहे. बघा 1935च्या कायदा बघतो आपण. 1935चा कायदा म्हटलं की 321 कलम आली, अनुसूच्या 10 आल्या, भाग 14 आले, संघ राज्य तरतूद करण्याची त्यावेळेस तरतूद करण्याचं ठरवलं. त्याच्यानंतर उर्वरित अधिकार किंवा शेषाधिकार आहेत हे गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले. आणि महत्वाचा आता एक पॉइंट सांगितला की प्रांतिक स्वायत्तता 1935च्या कायद्याने आली. प्रांतिक स्वायत्तता, स्वायत्तता
प्रांतिक स्वायत्तता आणि ह्या प्रांतिक स्वायत्ते अंडरच 1937 ते 1939 या कालखंडामध्ये काय झालं, प्रांतामध्ये वेगवेगळी सरकार अस्तित्वात आली. प्रांतामध्ये वेगवेगळी सरकारे अस्तित्वात आली. मग 1937 ते 1939 या काळामध्ये प्रांतिक सरकारे अस्तित्वात आली. का? कारण ह्या 1935च्या कायद्याने प्रांतिक स्वायत्तता आली. प्रांतिक स्वायत्तता म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी प्रांतामध्ये वेगवेगळी सरकार स्थापन झाली. आणि 1939 ला 1937 आणि 1937 पासून ते 1939 पर्यंत ही प्रांतिक सरकार टिकली. का? कारण 1939 ला दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर इंग्लंडनं त्यांच्या पद्धतीने घोषणा केली की बाबा भारत दुसऱ्या महायुद्धामध्ये आमच्या बाजूने उभा आहे. हे कोणालाच विचारलं नव्हतं, त्यांनीच मनानं डिक्लेअर केलं. असं डिक्लेअर केल्यामुळे 1939 मध्ये प्रांतातल्या सगळ्या सरकारांना काय दिला, राजीनामा दिला आणि त्यामुळे सरकार सगळी पडली. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी इतिहास आहे. पण आपल्याला मेन गोष्टी तर माहिती पाहिजे. संघराज्य तरतूद आली आणि बाकीचं तर तुम्हाला सांगितलं. आरबीआयची स्थापना झाली, फेडरल कोर्ट आलं 1937च्या फेडरल कोर्ट. आयोगाने असं पण क्वेश्चन विचारलाय, 1937 साली आलेल्या फेडरल कोर्टच उद्या भविष्यात पुढे जाऊन काय झालं, सर्वोच्च न्यायालयामध्ये कन्व्हर्जन झालं आहे. कलम क्रमांक 124 भारतीय राज्यघटना कलम क्रमांक 124 मध्ये तशी तरतूद केलेली की 1935च्या कायद्यानं 1937 ला फेडरल कोर्ट अस्तित्वात आलं आणि त्या फेडरल कोर्टचंच रूपांतर भारताच्या सुप्रीम कोर्टमध्ये झालेलं आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. फेडरल कोर्ट आलं, फेडरल रेल्वे आली, आरबीआय आलं, त्याच्यानंतर प्रांतिक सरकार आलं, राहिलेले सगळे अधिकार गव्हर्नर जनरलकडे गेले, संघराज्य तरतूद आली, 321 कलम, 10 अनुसूच्या आणि भाग 14 असं ह्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि जवळपास आपल्या भारतीय राज्यघटनेतील जवळपास 75% भाग हा 1935च्या कायद्यामधून घेतलेला आहे. मग आता बघा, तुम्ही जर हा क्वेश्चन बघितला, ह्याचं एक्सप्लेनेशन जर बघितलं तर आपल्या बुकमध्ये पण एक्सप्लेनेशन दिलेले, त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल. बघा, भारतीय घटनात्मक प्रश्नांवरती विचार करण्यासाठी आपल्याकडे काय झाल्या होत्या, 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या. बघा किती, 3 गोलमेज परिषदा 1930, 1931 आणि 1932. आणि ह्या 1932 नंतर जो रॅमसे मॅकडॉनल्ड्स आहे ह्यांनी काय केला, जातीय निवाडा जाहीर केला. ह्या 3 गोलमेज आयोग क्वेश्चन विचारतं. ह्यातल्या पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेस हजरच राहिलं नाही. 1931 ला स्वतः महात्मा गांधीजी गेले त्या ठिकाणी, 1932 ला कुणीच गेलं नव्हतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अशी व्यक्ती होती, या तिन्ही गोलमेज परिषदांना हजर होती. आता 1932 ची जी काय गोलमेज परिषद झाली, हे 1932च्या गोलमेज परिषद झाल्यानंतर त्यांनी काय केलं की 32 जणांचं जॉईंट सिलेक्ट कमिटी नावाची एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीला अनुसरून त्या कमिटीनं काय केलं, एक विधेयक तयार केलं. आणि हे विधेयकच म्हणजे 1935चा पार्लमेंट, हे विधेयक काय झालं, पार्लमेंटमध्ये 1935 ला संमत झालं. तोच आपला 1935चा भारत सरकारचा कायदा होय. परत एकदा सांगतो, 3 गोलमेज परिषदा झाल्या. 1932च्या गोलमेज परिषदा झाल्यानंतर 32 जणांची एक जॉईंट सिलेक्ट कमिटी स्थापन केली. त्याच्यानंतर जे ब्रिटिश पार्लमेंट होतं, ह्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 1935 ला ह्या 32 जणांनी जे काही विधेयक सादर केलं ते संमत झालं आणि हे संमत झालेलं विधेयक म्हणजेच आपला 1935चा कायदा होय. मग आता ह्या 1935च्या कायद्यामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या तरतुदी होत्या ते या ठिकाणी दिलेले. बघा, संघराज्य पद्धत अस्तित्वात आली पाहिजे, हे ह्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ सभागृह म्हणजे आत्ताची लोकसभा, 375 असलेलं कनिष्ठ सभागृह आणि काउन्सिल ऑफ स्टेट्स ज्याला वरिष्ठ सभागृह असं म्हणतात, ते 262 सभासद असले. फेडरल असेंब्ली म्हणजे कनिष्ठ सभागृह, 375 त्याच्यामध्ये सदस्य होते. आणि काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे आत्ताची राज्यसभा ज्याला वरिष्ठ सभागृह असं म्हणतात, ती किती झाली, 262 जणांची करण्याची त्या ठिकाणी दर्शवली. त्याच्यानंतर 3 सूच्या हितूनच घेतलेल्या आहेत. संघ सूची, प्रांत सूची आणि समवर्ती सूची अशा 3 याद्या 1935च्या कायद्यानं तयार करण्यात आल्या. त्याच्यानंतर हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे, बऱ्याच एक्झामला विचारलेला आहे की केंद्र सरकारमध्ये द्विदल राज्य पद्धती ज्याला डायरची असं म्हणतात, ती डायरची कुठं केंद्रामध्ये करण्यात आली. त्याच्यानंतर व्हॉइसरॉयच्या अधिक अधिकार त्याच्याकडं म्हणजे अधिक तुम्हाला मी सांगितले, उर्वरित अधिकार सर्व अधिकार कोणाला देण्यात आले, ह्याला देण्यात आले. त्याच्या
गव्हर्नर जनरलला देण्यात आले. या कायद्याने प्रांतात स्वायत्तता देण्यात आली आणि त्याच्यानुसार तुम्हाला मी सांगितलं 1937 ते 1939 या कालखंडामध्ये वेगवेगळी सरकार अस्तित्वात होती. अजून एक महत्वाचा मुद्दा की या ह्याच्यामध्ये 1935च्या कायद्यामध्ये जे काय 11 प्रांत होते भारतामध्ये त्यातील 6 प्रांतामध्ये द्विगृही कायदेमंडळाची अस्तित्वात आली. बघा 11 प्रांतापैकी 6 प्रांतामध्ये द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात आलं आणि मग द्विगृही कायदे म्हणजे वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह अशा पद्धतीची 2 कायदेमंडळ अस्तित्वात आली. आपले जे काय PSI SO पूर्व परीक्षा केसागरचा जो काय ठोकळा आहे त्याच्यामधून हा संदर्भ विद्यार्थी मित्रांनो घेण्यात आलेला आहे. आता बघा 31 नंबरचा प्रश्न आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता परंतु फसवा प्रश्न होता, सहजासहजी येत नव्हतं. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, कोणती विधाने बरोबर आहेत असं म्हटलंय आणि तुम्हाला माहिती आहे की बरोबर विधाने म्हटलं की आपण जास्तीत जास्त काय करतो, विधानं बरोबर घेऊन जातो. आता बघा ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता. तिथं इंग्लिशमध्ये म्हटलं होतं एम म्हटलं होतं. एम म्हणजे उद्देश, फक्त एकच उद्देश, सिंग्युलर क्वेश्चन होता. इंग्लिशमध्ये क्वेश्चन जर वाचला असता, जर इंग्लिशमध्ये तिथं जर एम्स असं जर म्हटलं असतं तर अनेक उद्देश झाले असते. उत्तर जे काय आहे हे मल्टीलाइनर आलं असतं. क्वेश्चन 100% फसवला होता. बघा त्यांचं काय म्हणणं आहे की व्यापारवादी उद्देश, ब्रिटिशांचा व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता. तुम्हाला मी सांगितलं की 4 स्टेटमेंट दिले की मी नेहमी खालून वाचतो. ड नंबरचं स्टेटमेंट वाचा, भारताचा आर्थिक विकास करणे. मला सांगा ब्रिटिशांच्या डोक्यात तरी होतं का की भारताचा आर्थिक विकास व्हावा, भारताची आर्थिक पिळवणूक व्हावी, सगळ्याच्या सगळे इंग्लंडला न्यायचं एवढं त्यांच्या डोक्यात होतं. भारताचा आर्थिक विकास करावा असं त्यांच्या कसंच डोक्यात नव्हतं. आपल्याला बरोबर विधानं विचारल्यात त्याच्यामुळे ड तर असायला नाही पाहिजे, खाली ड ही कुठेही दिलं नव्हतं, त्याच्यामुळे असंच ऑप्शन दिलंय. आर्थिक घटकांवर नियंत्रण, बरं ठीक आहे बाबा असू शकतं. जास्तीत जास्त नफा कमवणे म्हणजे 100% ब विधान पाहिजे म्हणजे पाहिजे. इंग्रजांचं टार्गेटच होतं की जास्तीत जास्त नफा तयार झाला पाहिजे म्हणजे ब उत्तरात पाहिजे. इथं ब आहे, इथं ब आहे, इथं ब आहे, एकच ऑप्शन गेला म्हणजे क उत्तरामध्ये नाही. व्यापारी स्पर्धा नको, व्यापारी स्पर्धा नको. मग त्यांना स्पर्धा तर नको होती म्हणून तर त्यांनी वेगवेगळ्या ह्याच्या बरोबर युद्ध केले. तसं बघायला गेलं तर हेही बरोबर वाटतं, हेही बरोबर वाटतं, हेही बरोबर वाटतं. अ ब क असा ऑप्शनच नाही. तर त्यांना उद्देश हा फक्त एकच विचारायचा होता. त्या अनुषंगानं खाली जर इंग्लिशमध्ये क्वेश्चन, मी तुम्हाला अगोदर सांगितलं इंग्लिशमध्ये जर क्वेश्चन बघितला असता तर लगेच तुमच्या लक्षात आलं की एम, फक्त एक एम विचारलं होतं की त्यांना व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा त्यांचा उद्देश होता की जास्तीत जास्त नफा कमवणे. मी ह्या प्रश्नाचं उत्तर अ आणि ब त्यावेळेस एक्झाममध्ये मार्क केलं होतं बरं का. फक्त ब ला कसं न्यायचं, कारण त्यावेळेस मी इंग्लिशमध्ये क्वेश्चन वाचला एम, पण एम म्हणायचंय का एम्स म्हणायचंय, त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 ला फक्त कमीत कमी ऑप्शनला टिक करायचं. कारण मी तुम्हाला सांगितलं की चूक विचारलं की मी ऑप्शन मधले कमीत कमी टिक करतो आणि बरोबर विचारलं की जास्तीत जास्त टिक करतो. तर त्या अनुषंगाने मी एक्झाम मध्ये ऑप्शन नंबर 1 टिक केला होता. ऍक्च्युअली तो करायला नव्हता पाहिजे, कारण ऑप्शन नंबर 1 टिक केला तर 100% शुअरलीच उत्तर माहिती पाहिजे, पण मला काय शुअरली उत्तर माहिती नव्हतं. तर उत्तर आयोगानं बरोबर फक्त ब आणि फक्त ब एवढंच दिलंय. जास्तीत जास्त नफा कमवणे हेच ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा काय होता, उद्देश होता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ते लक्षात घ्यायचं आहे. मग ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली, बरोबर का, ईस्ट इंडिया कंपनी त्यावेळेस भारतामध्ये आली आणि भारतामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वखारी, जसं सुरत असेल, विशाखापट्टणम असेल, या ठिकाणी वखारी स्थापन केल्या. आणि मेन म्हणजे 1757चं जे काय प्लासीचं युद्ध झाले ह्या विजयाने भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. बऱ्याच वेळा प्रश्न इथं विचारतात की ब्रिटिश सत्तेचा पाया हे कुठल्या लढाईने रोवला गेला, तर 1757ला जी काय प्लासीची लढाई झाली सिराजउद्दौला आणि ब्रिटिश सरकार यांच्यामध्ये, तर ही मात्र ही ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी कंपनी होती आणि व्यापाराच्या निमित्तानं त्यांनी आय थिंक झामोरीन राजाकडून ही व्यापाराची सनद त्यांनी घेतली होती. तुम्ही तरी पण चेक करून घ्या, शक्यतो उत्तर बरोबरच असणार आहे माझं सांगणं.
आणि मग त्यांनी काय केलं की बाबा राजकीय परिस्थितीमध्ये हिताहात घालायला सुरुवात केली आणि ही ईस्ट इंडिया कंपनीची जी काय सत्ता आहे ही 1858चा जो 1857ला उठाव झाला आणि त्याच्यानंतर 1858ला नोव्हेंबर महिन्यामध्ये राणीनं तिचा जाहीरनामा काढला आणि या जाहीरनाम्यानुसार ह्या ईस्ट इंडिया कंपनीकडून सगळीच्या सगळी व्यापाराचे सूत्र जाऊन सरकार कोणाच्या ताब्यात आलं, भारतातली सगळी सत्ता ही ब्रिटिश पार्लमेंटच्या ताब्यात आली. मग आता जे काय कंपनीची त्या काळातली आर्थिक धोरणं कशी होती, तर ईस्ट इंडिया कंपनी ही प्रथमतः व्यापारी कंपनी होती हे लक्षात घ्यायचे. त्यामुळे जास्तीत जास्त नफा लुटणे हे या कंपनीचं जास्तीत जास्त टार्गेट होतं. त्यामुळे साहजिकच व्यापारातून जास्तीत जास्त नफा कमवणे आणि भारतीयांचे आर्थिक शोषण करून आपला आर्थिक साम्राज्य बळकट करणे हे उद्देश कंपनीचे होते. आणि मग त्यावेळेस तिथनं पुढे त्यांनी राजकीय ह्याच्यामध्ये पण हस्तक्षेप केला वगैरे वगैरे, त्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्यायच्या. एकदम बेसिक लेवलला क्वेश्चन होता, परंतु उत्तर काही सहजासहजी त्यावेळेस आलं नाही. 32 नंबरचा क्वेश्चन सोपा क्वेश्चन आहे, लॉजिकली देखील हा क्वेश्चन तुम्हाला सुटू शकतो. बघा काय विचारले, डॉक्टर भाऊदाजी लाड यांना धन्वंतरी असं पण म्हटलं जातं बरं का, धन्वंतरी असं म्हटलं जातं. धन्वंतरी असं म्हटलं जातं का, कारण कुष्ठरोगावरती त्यांनी काय केलं होतं, औषध शोधलं. कुष्ठरोगावरती त्यांनी औषध शोधलं होतं. बघा कुष्ठरोगावरती कशापासून बनवलं होतं, तर जे आपली कवटं असतात ना, कवटापासून ते काय केलं होतं, कवट असतं ना, कवट त्या कवटापासून हे औषध बनलं. कशाला, कुष्ठरोगांवरती औषध, म्हणून त्यांना धन्वंतरी असं म्हटलं जातं, डॉक्टर भाऊदाजी लाड. तर हे डॉक्टर भाऊदाजी लाड जे काय आहेत हे कशाचे पुरस्कर्ते होते, बघा कशाचे पुरस्कर्ते, स्त्री वृद्धाश्रम. त्या काळामध्ये स्त्रियांना किंवा पुरुषांना वृद्धाश्रमामध्ये पाठवण्याचे कन्सेप्ट होते का, वृद्धाश्रम ही आत्ता अलीकडे आलेले कन्सेप्ट आहे की बाबा पोरगं शिकलं बाहेर गेलं की पाठवा आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये. त्या काळामध्ये मुळातच एकत्र कुटुंब पद्धत होती, वृद्धाश्रमामध्ये कोणाला पाठवायचं असं काही कन्सेप्टच नव्हता. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन तर कसाच उत्तर येत नाही. त्याच्यानंतर सामाजिक भेदभाव, मला सांगा ही व्यक्ती ऑलरेडी आपण कशामध्ये वाचतो, समाज सुधारकांमध्ये वाचतो, बरोबर का. जर ही व्यक्ती समाज सुधारक असेल तर भेदभाव पाळेल का, नाही, सामाजिक भेदभाव हा कन्सेप्ट जाणार नाही. ख्रिस्ती धर्म त्यांनी पुरस्कर्ते, ख्रिस्ती धर्माचे पुरस्कर्ते होते का, येत नाही. तर तुम्ही नीट विचार केला तर समाज सुधारक ही जास्तीत जास्त कशाशी, बाबा भेदभाव करू नका. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाहाच्या संदर्भात यांचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर भाऊदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते, तर विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे. मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं की विधवांचे अत्यंतिक त्या काळामध्ये हाल व्हायचे, तर ह्या विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, अशा अनुषंगानं डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी कार्य केलेले आहे. मग आता बघा या ठिकाणी भाऊदाजी लाड हे सामाजिक प्रश्नाबाबत पुरोगामी दृष्टिकोन स्वीकारला. त्यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले, म्हणजे विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे. समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा यांना त्यांनी विरोध केला. भाऊदाजी हे विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते होते. अशाच एका विवाहास ते जातीने स्वतः उपस्थित होते. पुनर्विवाह उद्योजक मंडळीचे ते सभासद देखील होते. बालहत्या विरोधी प्रचार त्यांच्या कार्याचा एक महत्वाचा भाग होता. मद्यपान विरोध मोहिमेचे भाऊदाजी लाड पुरस्कर्ते होते. तसेच समुद्र पर्यटन करू नये व तथाकथित धार्मिक नियमास त्यांनी कसून विरोध केला. त्या काळामध्ये समुद्र पर्यटन जर केलं तर फार मोठा धार्मिक गुन्हा घडायचा, त्याला देखील त्यांचा विरोध होता. आपलं जे काही समाज सुधारकांचं जे काही पुस्तक आहे, म्हणजे अगदी बेसिक समाज सुधारक, भेदभाव करायचा नाही, त्याच्यानंतर विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे, मद्यपान करू नका म्हणजे दारू पिऊ नका वगैरे, समुद्र पर्यटन जर त्या काळात केलं तर हिंदू धर्मामध्ये फार मोठं गालबोट लागलं असं मानलं जायचं. तर डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी त्या गोष्टीला फार मोठ्या पद्धतीनं विरोध केला. आणि बेसिक लेवलचा क्वेश्चन होता, मार्क्स पडायलाच पाहिजेत अशा कॅटेगरीतला हा क्वेश्चन होता. 33 नंबरचा क्वेश्चन,
सोपा प्रश्न आहे, ऑलरेडी आयोगाने ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, त्याच्यामुळे उत्तर यायला पाहिजे. PYQ मधून रिपीट आहे बघा, हा क्वेश्चन PYQ मधून रिपीट आहे. जोड्या लावा विचारले, योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा. बघा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दुर्गाराम मंछाराम, दादोबा पांडुरंग तरखडकर, ॲनी बेंजेट आणि केशवचंद्र सेन. आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयोगाचा सगळ्यात आवडता असलेला माणूस आहे हा दादोबा पांडुरंग तरखडकर. हे आयोगाचा सगळ्यात आवडता माणूस आहे. आणि तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ बघितले असतील, पाठीमागचे क्वेश्चन पेपर बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुरत या ठिकाणी काय केलं होतं, मानव धर्म सभेची स्थापना केली होती. बरोबर का? फार जास्त काळ ती चालली नाही, पण ह्या सुरत या ठिकाणी मानव धर्म सभेच्या स्थापनेमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, दुर्गाराम मंछाराम आणि दिनकर दलपतराय असं त्यांचं नाव आहे, अशा 3 व्यक्तींना त्या ठिकाणी सुरत या ठिकाणी मानव धर्म सभेची स्थापना केली होती. आयोगानं वारंवार त्या ठिकाणी विचारले. मग दादोबा पांडुरंग तरखडकर, सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना. मग आता बघा, ब ला य पाहिजे, ब ला य पाहिजे, ब ला य आहे, ब ला य आहे, इथं ब ला ल दिले, ऑप्शन गेला, इथं ब ला व गेले, ऑप्शन गेला, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये उत्तर आहे. मग आता बघा, पहिलं तर सापडलं आपल्याला. त्याच्यानंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर जर म्हटले तर त्यांचं नारायण शेषाद्री प्रकरण जे काय आहे हे पण ऑलरेडी आयोगानं विचारलेला PYQ आहे. इथं पण PYQ विचारलाय, इथं पण PYQ विचारलाय. मग अ ला 2 ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री यांना शुद्धीकरण त्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी केलं. काय झालं या शेषाद्री प्रकरणामध्ये, 2 भाऊ होते, श्रीपाद शेषाद्री आणि नारायण शेषाद्री. ह्या दोघांपैकी ह्या श्रीपाद शेषाद्री जो काय होता त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. मग नंतर त्या काळामध्ये सर्व सनातनी ब्राह्मणांचा विरोध स्वीकारून आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी काय केलं, त्यावेळेस शुद्धीकरण चळवळ केली आणि ह्या श्रीपाद शेषाद्रीला परत हिंदू धर्मात घेतला. ख्रिश्चन धर्म त्याने स्वीकारला होता, परत त्याला हिंदू धर्म शुद्धीकरण करून त्याचा घेतला. बऱ्याचशा जणांनी त्याला विरोध केला. मग हे जे काही श्रीपाद शेषाद्रीचं प्रकरण आहे शुद्धीकरणाचं, हे कोणाच्या संदर्भात आहे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना बाल बृहस्पती असं देखील म्हणतात. पहिलं आपलं जे काही महाराष्ट्रातलं वृत्तपत्र आहे कुठलं, दर्पण, हे दर्पण पण ह्यांनी चालू केलं होतं, म्हणून त्यांना दर्पणकार असं देखील म्हटलं होतं. 1832 साली दर्पण आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. त्याच पुढे 1840 मध्ये दिग्दर्शन हे ह्याच्यामध्ये रूपांतर केलं. मग आता बघा, 1832 ते 1840 या कालखंडामध्ये दर्पण चाललं. साल पण महत्वाचं आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर श्रीपाद शेषाद्री प्रकरण शुद्धीकरण प्रकरण म्हणजे अ ला र पाहिजे, अ ला र पाहिजे, इथं अ ला ल आहे, ऑप्शन गेला. सरळ सरळ या प्रश्नाचं सहजच अगदी PYQच्या बेसिसवरती सहज उत्तर आलं. खालचे हे 2 ऑप्शन तुम्हाला माहिती असणं आवश्यक नव्हतं, परंतु आता आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. मग आता बघा, ही ज्या काय डॉक्टर ॲनी बेंजेंट आहेत, आपण कालचं लेक्चर जर बघितलं असेल, 1917 सालचं जे काय अधिवेशन झालं, ह्या 1917 सालच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या ॲनी बेंजेंट ह्या पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. महत्वाचं म्हणजे पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान हा पण कोणाला जातो, डॉक्टर ॲनी बेंजेंटला जातो. पण 1925 सालचं जे काय अधिवेशन आहे राष्ट्रीय काँग्रेसचं, त्याच्या अध्यक्षा ह्या सरोजिनी नायडू आहेत. आणि सरोजिनी नायडू ह्या 1925 सालच्या अधिवेशनाच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आहेत. आणि ही जे काय आहे ही पहिले महिला अध्यक्ष आहेत. मग ह्या ॲनी बेंजेंटचं जर तुम्ही वाचलं तर ॲनी बेंजेंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये सहभाग घेतला होता. बघा, सेंट्रल हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये डॉक्टर ॲनी बेंजेट ह्या होत्या आणि केशवचंद्र सेन हे नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना ही केशवचंद्र सेन यांनी केलेली दिसते. केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजाच्या संदर्भात आहेत. बरोबर, बऱ्याचशा जणांना माहिती आहे ब्राह्मो समाजाची सूत्रे ही डॉक्टर राजाराम मोहन राय यांच्यानंतर केशवचंद्र सेन यांच्याकडे गेली होती. परंतु त्यांनीच सांगितलं की बाबा बालविवाह करू नका आणि स्वतःच्याच 10 वर्षाच्या मुलीचा विवाह एका राजकुमाराशी लावून दिला आणि परिणामी ब्राह्मो समाजामध्ये फूट पडली. मग आदी ब्राह्मो समाज आणि भारतीय ब्राह्मो समाज अशा पद्धतीने त्याच्यामध्ये फूट पडलेले आपण इतिहासामध्ये वाचतो. असो,
तर केशवचंद्र सेन हे जे काय यांनी नॉर्मल स्कूल आणि व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूट अशा 2 इन्स्टिट्यूटची स्थापना केली. हे आता आपल्याला लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. मग ॲनी बेझंट म्हटलं की सेंट्रल हिंदू कॉलेज आणि केशवचंद्र सेन म्हटलं की नॉर्मल स्कूल किंवा व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूट असे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या केसागर पब्लिकेशनच्या बुकमध्ये याचा इन डिटेल संदर्भ दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी एक्सप्लेनेशनमध्ये सगळं सांगितलेलं आहे, इन डिटेल सांगितलेलं आहे की शेषाद्री नावाच्या ब्राह्मणाची नारायण व श्रीपती अशी 2 मुले मुंबईत ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत शिकत होती. त्यातील नारायण याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्याचा धाकटा भाऊ श्रीपती याने नारायणप्रमाणे धर्मांतर करू नये म्हणून जांभेकरांनी पुढाकार घेतले. त्यासाठी त्यांनी श्रीपतीच्या वडिलांना हाताशी धरून कोर्टामार्फत श्रीपतीचा ताबा मिळवला. खरं तर श्रीपतीने धर्मांतर केलेच नव्हते, पण तो काही काळ मिशनऱ्यांनी चालवलेल्या शाळेत शिकत राहिला होता. एवढ्या कारणावरून त्याला हिंदू मानण्यास परंपरानिष्ठ व सनातनी ब्राह्मणांचा विरोध होता. त्यावर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी श्रीपतीला शास्त्रोक्त प्रायचित्त देऊन त्याला शुद्ध करून हिंदू धर्मात परत घेता येईल असे प्रतिपादन केले. इतकेच नव्हे तर त्यांनी शुद्धीकरणाला काही धर्मपंडितांचा व शंकराचार्यांच्या अनुमती मिळून श्रीपतीला हिंदू धर्मात परत घेतले. अशा पद्धतीनं हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे नारायण आणि श्रीपती असं 2. नारायण तर ऑलरेडी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मग उद्या जर असं विचारलं खालीलपैकी ख्रिश्चन धर्म स्वीकारणारी व्यक्ती कोण, तर नारायण शेषाद्री याला त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता अशा व्यक्तीमध्ये त्याला टाकायचं. मग त्याच्यानंतर बहिष्कार टाकला आणि मग त्याच्यामध्ये जांभेकरांचा मृत्यू झाला असं प्रकरण वगैरे ते आहे. मानव धर्मसभा आपण तर बघितले 1844 मध्ये दुर्गाराम मंछाराम यांच्या सहकार्याने सुरत येथे मानव धर्मसभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. ओके, ईश्वर एकच आहे वगैरे वगैरे असे मानव धर्मसभेची काय होती त्या ठिकाणी वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. मानव धर्मसभेवरील तत्व अतिशय उदात्त असले तरी ती लवकरच ही संस्था काय आली संपुष्टात आली. आपली महाराष्ट्राचे समाजसुधारक व अन्य महनीय व्यक्ती अशा पुस्तकामधून हा संदर्भ घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडले नक्की लाईक करा, शेअर करा, केसागर अकॅडमीच्या ह्याला चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काही जर सजेशन हवे असतील तर तुम्ही नक्की सांगू शकता. धन्यवाद.